पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारी संदर्भात अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की पालख्यामुळे रस्ते जाम होतात, गर्दी होते, पण आम्ही त्याची कधी तक्रार करत नाही। पण उत्तर प्रदेशमध्ये मात्र रस्त्यावर नमाज पाडणाऱ्या मुस्लिम बांधवावरती पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई का होते असा प्रश्न उपस्थित केलाय। मला सांगा, अबू आझमीचं म्हणणं आहे की रस्त्यावर गर्दी होते पण ते तक्रार करत नाही। आपला देश हा सर्व समधर्म सर्व भाव आहे। आपल्या देशात आपण ही फक्त वारीच ही रस्त्यावर चालते, बाकी कोणीही भजन कीर्तन रस्त्यावर करत नाही। त्यासाठी आपण मंदिरं बांधलेत आणि मुस्लिम धर्म हा ते त्यांचा नमाज पाडण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी त्यांच्या मस्जिदीमध्येच नमाज पाडावा। रस्त्यावर पाडून लोकांना दाखवायची गरज नाही। ज्यांना आपल्याला भक्ती करायची तर आपण घरात करू शकतो, तसं त्यांना नमाज पाठन करायचं त्यांनी बिनधास्त त्यांच्या मस्जिदीमध्ये त्यांचं नमाज पाठन करावं। त्याला विरोध असणं कोणाचंही काही कारण नाही। आम्ही जसं आपली सेवा आपण फक्त वारीमध्येच आपण रस्त्यावर चालतो, बाकी आपण सर्व आपल्या घरातच करतो। आपल्या जे लोक कीर्तन भजन की वारीमुळे रस्त्यावर जाम होतात पण आम्ही त्याची तक्रार करत नाही। वारीमध्ये तक्रार कोणाची असणं काही हे नाही, काय आम्ही काय कोणाला त्रास देत नाहीत काय नाही। सर्व मुस्लिम बांधव सुद्धा पुण्यामध्ये अन्नदान करतात। हे अबू आझमी कोण आहेत ते मला माहीत नाही, त्यांनी येऊन बघावं आणि मग नंतर विचार करावा की ह्याचा लोकांना म्हणजे त्रास होतोय की चांगलं आहे। पण रस्त्यावर गर्दी होते का? त्यांचं म्हणणं की रस्त्यावर गर्दी होते, रस्ते जाम होतात। गर्दी होती, आता भरपूर यात्रेला लोक आलेले आहेत ना, त्यामुळं गर्दी होती। काय वाटतं तुम्हाला की अबू आझमी म्हणतायत की रस्त्यावर वारीमुळे गर्दी होते, मात्र आम्ही कधी त्याची तक्रार करत नाही? नाही, काय झालं ती घाटाचं जरा थोडं काम चालू आहे खालनं, इथं ऍक्टिव्ह वगैरे खूप होत्यात, ते पाऊस वगैरे पडला ना। इथलं नाहीये, एकूण वारीबद्दल ते बोलतायत की वारी रस्त्याने चालताना अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम होते, पण आम्ही कधी त्याची तक्रार करत नाही। मात्र मुस्लिम बांधव ज्यावेळेस रस्त्यावर नमाज पाडतायत त्यावेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मात्र असं म्हणतायत की आम्ही त्यांचे पासपोर्ट रद्द करू। नाही ते नाही आपल्या एवढं माहिती येतं। विषय काय आहे, वारी ही वर्षातून एकदा येते, बरोबर ना। मुस्लिम धर्मियांना दिवसातून 5 टाइम नमाज पाडावं लागते। वारीचा त्रास होतोय, खरं मान्य आहे, सगळ्यांनाच होतोय। हा त्रास नाहीये, हा विठ्ठलासाठी चाललेले आणि आज चालू झालेली प्रथा नाहीये, ही साल चालू झालेली प्रथा आहे। त्यामुळे विषय काय आहे की 5 टाइम नमाज आणि वर्षातून कधीतरी होणारा त्रास, ह्याच्यामध्ये फरक आहे ना फार मोठा। ते म्हणतात आम्ही तक्रार नाही करत। आपण तरी कुठं तक्रार करतो ना? कधीतरी 4 लोक त्यांची तक्रार करणार, 4 लोक आपली तक्रार करणार आहेत। ती बाबा जे आहेत फार म्हणजे अति आहे, बाबा त्यांनी करू नका ना आम्ही करू नका। आमचं आम्ही करतो, त्यांचं त्यांनी करावं। नाही, असं आहे, जय श्रीराम, वारी हा वर्षातून एक 20 दिवस असते, हा नमाज दिवसातून 5 वेळेस असतो। हा ह्याच्यात फरक आहे आणि हा फरक त्या अबू आझमी मला कोण आहे त्याला माहीत नाही, परंतु हे सर्व धर्मसमभाव हे जे चाललंय ह्याच्यात आडटाकी काढायचं म्हणजे खडा टाकायचं, हे अबू आझमी काम करतात। मुस्लिम धर्म वारी पोट भरतो, मुस्लिम धर्म हा सुद्धा वारी मुस्लिम धर्म। अबू आझमीच्या या वक्तव्यासंदर्भात वारकरी मत व्यक्त करतात की नमाज जी पाडली जाते ती किमान 4-5 वेळा दिवसातून असते, मात्र वारी एकदा येते। मात्र वारीच्या या संदर्भामध्ये अबू आझमी कोण आहेत आम्हाला माहित नाहीत, असे सुद्धा वारकरी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, दिवेघाट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।